नमस्कार मित्रांनो, अन्वी श्लोक ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आज हडपसरमधील टॉप 4 गणपती आहेत त्याचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच मजेदार माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर येतील। ती भाषा आपल्याला यायलाच हवी। मित्रांनो, तुम्ही हा जो समोर देखावा पाहत आहे तो आहे युथ क्लब गांधी चौक हडपसर यांनी तयार केलेला आहे की मराठी बाणा, आपली मराठी भाषा आहे त्याचा मराठी बाणा याच्यावरती जिवंत देखावा त्यांनी सादर केलेला आहे। अतिशय सुंदर असं त्यांनी पथनाट्य या ठिकाणी सादर केलेलं आहे। तुम्हाला जर हा देखावा पाहायचा असेल तर हडपसर गाडी तळचा जो हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला हा देखावा पाहण्यासाठी जावं लागणार आहे। तर आपण पाहूया काहीशी झलक। या वर्गात तुझी छूगिरी चालणार नाही आणि सू करू सू वगैरे सगळं मधला सुट्टी। बस खाली। राम शरण मिश्रा हाजिर हो भैया। भैया भैया दिसतो मी, भैया म्हणतोस मला? मी गुरुजी आहे, गुरुजी। भैया तू आहेस? हाजीर हो गुरुजी भैया। हे चालेल, बस खाली। आणि आपल्या वर्गातला एकमेव मराठी विद्यार्थी काल्याभाई उर्फ हिरवा वाटाणा उर्फ राजेंद्र कुमार। काय गुरुजी काय प्रॉब्लेम असेल तर बोला। अरे असं काय विचारतोस, मराठी मुलगा आहेस ना तू? हा, मग आपण मराठी आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो। जय जय महाराष्ट्र माझा, गजरा महाराष्ट्र माझा। अरे गजरा महाराष्ट्र माझा नाही रे, गरजा गरजा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र महाराष्ट्र स्टो नाही स्ट्रो स्टो। बस खाली। हो का बाई, मला सांगा कोण तुम्ही, कुठल्या? काय काय म्हणाले हो? की नागालँडची आहे, तिकडची लँग्वेज बोलते ती। लँग्वेज लँग्वेज नागालँडची आहे ना। पहिला नायकाची पनवेलला होती डान्स बारला, आता बेकार झाली म्हणून हिला मराठीच्या क्लासमध्ये आणला। काही शिकल लावणी बिवणीचा काय प्रोग्राम कराल ती। अरे तिला मराठी हिंदी इंग्लिश काय पण येत नाही बोला। अरे कुठलीच भाषा येत नाही तर मग ही डान्स बार मध्ये नाचायची रे कशी? अरे भेंडी डान्सला काय लँग्वेज लागते काय? नुसतं म्हणायचं लैला डान्स। मित्रांनो, याच्यानंतरचं पुढचं मंडळ आहे पंडित जवाहरलाल नेहरू मित्रमंडळ हडपसर मंडई यांनी साकारलेला आहे। मित्रांनो, यांनी साकारलेला आहे श्री स्वामी समर्थ यांचे जे मूळ प्रकट स्थान आहे कर्दळीवन या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील, तर तेथील जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाचं त्यांनी एक प्रतिकृती अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी साकारलेली आहे आणि ही प्रतिकृती पाहण्यासाठी मित्रांनो अवश्य तुम्ही भेट द्या। अतिशय सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार अशी ही प्रतिकृती आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आता पूर्ण आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही कारण आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिथं प्रवचन चालू आहे इंदोरीकर महाराज यांचं आणि त्यामुळे मला आत जाता आलेलं नाही, परंतु तुम्ही निश्चितच आतमध्ये जाऊन व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला अतिशय प्रसन्न अशी त्या ठिकाणची प्रतिकृती जी आहे स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाची ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही निश्चितच ज्या वेळेला हे ओपन असतं संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला नक्की व्हिजिट करा। अतिशय सुंदर अशी प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत कामधेनू मित्रमंडळ ट्रस्ट या गणपती मंडळाने तयार केलेली उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाई आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय मन प्रसन्न करणारी अशी ही विद्युत रोषणाई जी आहे ती रोषणाई या मंडळाने केलेली आहे। तुम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी जाईल त्यावेळेला तुम्हाला अशी जबरदस्त अशी विद्युत रोषणाई त्या ठिकाणी पाहायला मिळते
आणि अतिशय दर्जेदार अशी ही विद्युत रोषणाई आहे आणि याचाही तुम्ही मित्रांनो नक्कीच विजिट करायचा आहे या गणपतीला आणि त्याचाही आनंद घ्यायचा आहे। गणपतीचा सण हा अतिशय दर्जेदार आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा सण असतो। अतिशय सुबक अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे आणि आपण त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपलं मन अतिशय प्रसन्न होतं मित्रांनो। तर आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं विद्युत रोषणाई केलेली आहे आणि कसा झगमगाट सर्वत्र सुरू आहे गणपतीचा। आता यानंतर आपण विजिट केलेली आहे नवरंग मित्रमंडळ ट्रस्ट यांना आणि या मंडळाने अतिशय आपल्या भारताला फिट राहण्यासाठी एक उत्कृष्ट अशी थीम तयार केलेली आहे, ती म्हणजे फिट इंडिया। आणि याच्यातून आपल्या पूर्ण देशाला आपल्या भारताला फिट कसे राहावे याच्यातून त्यांनी जनजागृती केलेली आहे। तर नक्कीच मित्रांनो तुम्ही गणपती पाहायला हडपसरच्या एरियामध्ये आला असाल तर याही मंडळाला विजिट करा। त्या ठिकाणी जाऊन आपण कशा पद्धतीनं फिट राहिलं पाहिजे त्याचे त्यांनी ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स अंमलात आणण्याचा प्रयत्न करा आणि आपला जो पूर्ण भारत देश आहे तो भारत देश अतिशय फिट राहिला पाहिजे आणि आपल्या सर्वांचेच आयुष्य हे चांगलं मार्गी लागलं पाहिजे।